तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देते आणि हा कार्यक्रम फक्त ह्या कार्यक्रमापुरते नाही तर पुढेही आमच्यासोबत तुम्ही असाल अशी अपेक्षा व्यक्त करते. नमस्कार, जय भीम. तुम्हा सर्वांचं ह्या आमच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. खरं तर प्रास्ताविकाची जबाबदारी मी माझ्यावरती घेत नव्हते. आमचे आनंद भंडारे हे जे काही शिलेदार आहेत, आमचे विनीचे शिलेदार, त्यांची ही जबाबदारी असते नेहमी आणि प्रास्ताविक नेहमी ते करतात. पण आज ते काही कारणांनी अनुपस्थित असल्यामुळे ती जबाबदारी माझ्यावरती आली आहे. सुसूत्र आणि सुसंबद्ध बोलणं ही काही माझी ओळख नव्हे. त्याच्यामुळे प्रास्ताविक कुठेतरी अशा व्यक्तीने करावं म्हणजे मग तो पुढचा कार्यक्रम त्या पद्धतीने होतो. तर अशा विस्कळीत बोलणाऱ्या म्हणजे ते सगळ्यात दंगा घालणाऱ्या मुलाला मॉनिटर करतात तसं ह्या वेळेला दीपक पवारांनी ठरवलं की प्रास्ताविक मी करायचं. मला थोडी शिस्त लागावी हा त्याच्या मागे हेतू असावा कदाचित. पण मला लोकांचे असे इरादे मोडून पाडायला फार मजा येते. म्हणून मी आता इथे प्रास्ताविक करते आहे. गेली 7 वर्ष हा उपक्रम आपण चालू ठेवलेला आहे. खरं तर ह्या सुरात बोलायचं नसतं आणि सुरुवात तर अजिबात ह्या सुरात करायची नसते. पण आत्ताच नुकताच 27 तारखेला आपण मराठी भाषा गौरव दिन किंवा राजभाषा दिन आपण साजरा केला. त्यानिमित्ताने सगळ्यांना पहिल्यांदा शुभेच्छा दिल्या, सदिच्छा दिल्या, सगळं केलं आणि मग कुठेतरी एक ती खदखद मनामध्ये जी होती ती माझ्या एका पोस्टच्या निमित्ताने बाहेर आली आणि मी असं म्हटलं की मराठी शाळा जर धडाधड बंद पडत असतील आणि जर त्या मरण पावत असतील तर त्याचं रक्त तुमच्याच हाताला लागलेलं आहे ह्याचा विचार पालकांनी केला पाहिजे, ज्यांनी आपल्या मुलांना मराठी शाळांमध्ये न धाडता इंग्रजी शाळांमध्ये धाडलं. असं मी म्हटल्यानंतर तिथे खूप लोक व्यक्त नाही झाले, पण मला पर्सनल चॅटवरती माझ्या मेसेजेस असे आले की ही भाषा तुझ्या तोंडून आम्ही कधी ऐकलेली नव्हती आणि ही भाषा तुम्ही वापरू नये, नाहीतर तुमच्या चळवळीला सेटबॅक बसेल, अशा शुद्ध मराठी शब्दांमध्ये त्यांना असलेला आक्षेप माझ्याकडे नोंदवला. त्यावेळेला मी त्यांना असं म्हटलं की एवी तेवी हारणारीच लढाई लढतो आहोत. इतके दिवस गोड बोलून बघितलं, काही होत नाहीये, तर निदान हे झोंबलं तरी त्यानिमित्ताने तुम्ही त्या पोस्टकडे बघितलं तरी असं म्हणून त्याच्यामुळे आम्ही ह्या वाटेवरती कधी असे कधी तसे असे चालतो आहोत. ही जी वाट आहे ती बिकट वाट व ही वाट नसावी असं म्हणत आमचा प्रयत्न चाललाय की हा एक राजमार्ग व्हावा आणि मराठीची घोडदौड ह्या रस्त्यावरून चालावी आणि ह्याच्यातलाच एक उपक्रम म्हणून हा पुरस्कार सोहळा. कारण आमचा अजिबातच असा समज नाहीये की आम्ही एकटे आहोत आणि ज्या वेळेला आम्ही समाजात बघतो आणि कुठून कुठून उमेद वाढवण्यासाठी, हुरूप वाढवण्यासाठी आम्ही काही ज्येष्ठ व्यक्ती, काही आमच्या वयाच्या व्यक्ती आणि काही तरुण वर्गातल्या व्यक्ती या जेव्हा बघतो आणि ते सुद्धा हिरिरीने मराठी टिकवण्यासाठी, मराठी वर्धिष्णू करण्यासाठी प्रयत्न करत आहेत असं जेव्हा दिसतं तेव्हा त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचे हे पुरस्कार आहेत. हे पुरस्कार देण्यासाठी सुद्धा ज्या लोकांनी आधी काम करून ठेवलेलं आहे ह्या लोकांनीच ते पुरस्कृत केलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही फक्त एक माध्यम आहोत, आम्ही फक्त एक दुवा आहोत. त्यांची आठवण स्मरत ह्या लोकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करताना हे पुरस्कार देताना आम्हाला खूप आनंद होतो आहे आणि आमची जबाबदारी पण त्यावेळेला वाढते की ह्या पुरस्कार प्राप्त लोकांनी जे काम केलेलं आहे ते पुढे आम्हालाही चालू ठेवायचं आहे आणि त्यांची नजर आणि त्यांची साथ आम्हाला मिळावी अशी विनंती करण्यासाठीच आम्ही हा पुरस्कार सोहळा आयोजित करतो अशी माझी भावना आहे. जुलैमध्ये जेव्हा हिंदी भाषा सक्ती आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये जेव्हा झाला होता तेव्हा आम्ही ती आपत्तीच जी होती तिला इष्टापत्ती असं समजून आम्ही एक तीव्र आंदोलन छेडलं होतं आणि ह्या वेळेला मला सांगायला आनंद होतो की म्हणजे आंदोलन छेडावं लागलं ह्याचा आनंद नव्हे तर ज्या काही राजकीय पक्षांना सुद्धा आम्ही आवाहन केलं होतं, कारण हा समाजाचा लढा आहे, मराठी समाजाचा लढा आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी सहभागी व्हावं आणि त्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद आम्हाला दिला. तेही लोक आमच्याबरोबर आले. समाजातला बऱ्याच वेगवेगळ्या स्तरांमधली माणसं
आमच्या बरोबर ह्या आंदोलनामध्ये आली, ती अजूनही जोडली गेलेली आहेत. तेवढ्यापुरती ती आली आणि नंतर निघून गेली असं झालं नाही. तुम्हाला इथे तुम्ही आजूबाजूला बघितलं तर तुम्हाला असं वाटेल की आपण जरा आज कमी लोक आहोत. पण हरकत नाही. मला आनंद आहे तुम्ही जितके लोक आलेले आहात त्यांच्याबद्दल. आणि त्या वेळेपासून दर शनिवार रविवारी म्हणजे जुलैपासूनचा प्रत्येक शनिवार रविवार जवळजवळ दीपक पवार आणि साधना गोरे, परब सर काही ठिकाणी, आनंद भंडारे काही ठिकाणी, अगदी तुरळक ठिकाणी मी, असं करून आम्ही महाराष्ट्रभर हे आंदोलन पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही थोडीशी या आंदोलनाची माहिती घ्या. जे जे लोक आज इथे आलेले आहेत, जे पहिल्यांदा या कार्यक्रमाला आलेले आहेत, त्यांना मी निश्चित असं आवाहन करीन आणि विनंती करीन की मराठी अभ्यास केंद्राचं जे काम आहे ते आवर्जून दिवसातला थोडा वेळ काढून आजचा बघा. फेसबुकवरती पण तुम्हाला मिळेल, समाज माध्यमांवरती ते आहे. आणि ह्या अभियानाशी जोडले जा, कारण ह्या दिवसांमध्ये आपल्याला हे काम अधिक वाढवायचं आहे. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करते. सर्व पुरस्कारार्थींचा परिचय इथे करून देण्यात येईलच, त्यांचं मानपत्र इथे वाचून दाखवलं जाईल. अधिवक्ता शांताराम दातार आणि सनदी अधिकारी रवींद्र सुर्वे जे माझे वडील, त्यांच्या नावाने मराठी भाषा आग्रही पुरस्कार देशपांडे सरांना देण्यात येतो आहे. मराठी विज्ञान परिषदेचं काम हे सर्वश्रुत आहे आणि ह्या एका कामाच्या बद्दल मला इतका नेहमीच अभिमान वाटतो की आपल्या संविधानात सुद्धा दिलेलं आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन हा आपण प्रत्येकाने बाणवणं हे आपलं काय म्हणू बरं राज्यकर्तव्य आहे, असंच आहे. आणि असं असताना मराठी विज्ञान परिषद इतक्या सातत्याने नेमस्तपणे स्वतःचं काम करते आहे, वाढवते आहे. म्हणजे तिकडे बघितलं किंवा हे चुनाभट्टीहून येताना जाताना ही विज्ञान परिषद आहे आणि तिथे आपण कधीतरी एकदा गेलेलो आहोत असं म्हटलं तरी असं वाटतं की काहीतरी पुण्याई घडलेली आपल्याकडून. म्हणजे विज्ञान आणि पुण्याई हे दोन शब्द कदाचित बरोबर नसावेत एकत्र, पण तरी सुद्धा ज्या पद्धतीने विज्ञान परिषदेचं काम चालतं, माझी मुलं दोन्ही मराठी माध्यमात शिकली, ती दोन्ही मुलं विज्ञान परिषदेच्या शिबिरांमध्ये गेलेली आहेत आणि जे काही उपक्रम जे सातत्याने ते लोक चालवतात त्याच्यामध्ये या सर्व लोकांचं जे योगदान आहे, सरांचं जे मार्गदर्शन आहे, त्याच्याप्रती कृतज्ञता म्हणून हा पुरस्कार, मराठी भाषा आग्रही पुरस्कार भाषाभ्यासक जयवंत सुनेकर यांच्या नावाने प्रयोगशील मराठी शिक्षक पुरस्कार यंदा आपण मधुरा राजवंशी हिला देतोय. फलटण सारख्या ठिकाणी ती काम करते आहे आणि जेव्हा तरुण मंडळी आणि तरुण चेहरे आंदोलनाला मिळतात तेव्हा एक वेगळ्या पद्धतीची ऊर्जा मिळते. त्याच्यामुळे मधुरा, तुझं पण खूप खूप अभिनंदन. पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे मराठी स्नेही माध्यमकर्मी पुरस्कार. आपल्याला माहितीये कुठलंही काम असेल तर त्याच्यासाठी मीडियाचा सपोर्ट, माध्यमकर्मींची साथ सोबत ही खूप आवश्यक असते. ETVचे माजी संपादक राजेंद्र साठे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा पुरस्कार आम्ही देतो आहोत. राजेंद्र साठे यांचंही खूप खूप अभिनंदन आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा जो पुरस्कार आहे तो खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी वैयक्तिक दृष्टिकोनातून, कारण माझ्या दोन्ही मुलांच्या शाळेच्या माजी मुख्याध्यापिका छायाताई गाडे यांना आम्ही हा पुरस्कार देतो आहोत. छायाताईंबद्दल सांगायचं तर एकतर हा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक नाना चुरी यांच्या नावाने दिला जातोय. आम्ही चुरी कुटुंबीय आणि आम्ही दरवर्षी आमची ही वार्षिक भेट असते, त्याच्यामुळे आमच्यासाठी हा एक कौटुंबिक सोहळा सुद्धा आहे. तर त्यांच्या नावाने हा पुरस्कार त्यांना दिला जातोय. छायाताईंचं कौतुक याच्यासाठी आहे की मला असं वाटतं की एकदा तुम्ही शिक्षक झालात की तुम्ही आयुष्यभरासाठी शिक्षक असता, तुमची ती नाळ तुटत नाही. आणि तसंच छायाताईंचं आहे, त्या निवृत्त जरी झाल्या तरी सुद्धा त्या निवृत्त झालेल्या नाहीत, त्या कार्यरत आहेत. त्या खूप मोठ्या हिरिरींनी पार्ल्यासारख्या ठिकाणी, जे आता नावापुरतं मराठी उपनगर राहिलेलं आहे, अतिशय कॉस्मोपॉलिटन झालेलं पार्लं आहे आणि ती गोष्ट चांगली आहे कॉस्मोपॉलिटन होणंही, पण मराठी शाळांचा टक्का तिथे इतका घटतो आहे. पार्ले, टिळक, बालमोहन ह्या नामांकित शाळा आहेत मुंबईमधल्या, पण तिकडे इतकी कमी मुलं आता दिवसेंदिवस जात आहेत. आणि ह्याचं कारण आम्ही जेव्हा शोधतो तेव्हा मराठी बालवाड्या जर बंद होत चालल्या
तर मराठी शाळांमध्ये मुलं येणार कुठून, हा मूलभूत प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नालाच त्यांनी हात घातला आणि अक्षरशः 2 लेकरांसकट त्यांनी किलबिल किलबिल नावाची एक बालवाडी सुरू केली आणि आज जवळजवळ 20 मुलं आमच्याकडे शिकतात आणि ती जी मुलं शिकतात ती नंतर मराठी शाळेतच जातात याची आम्ही काळजी घेतो. तर छायाताई ते काम करत आहेत. माझा त्यांच्याशी गेली 30 वर्ष परिचय आहे आणि मला माझ्या मैत्रिणीला हा पुरस्कार मिळतोय म्हणून विलक्षण आनंद होतो. तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देते आणि हा कार्यक्रम फक्त ह्या कार्यक्रमापुरते नाही तर पुढेही आमच्यासोबत तुम्ही असाल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि माझं भाषण संपवते. जय मराठी, जय संविधान.